हाय फ्रेंड्स, नमस्कार. अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. आज आपण अर्थव्यवस्थेतल्या अजून काही संकल्पना बघणार आहे, बरोबर? आणि त्या संकल्पनेमध्ये कुठल्या कुठल्या आपण वेगवेगळे अहवाल आहेत, वेगवेगळे निर्देशांक आहे, हे सगळे निर्देशांक आज आपण काही प्रकारे बघूया. तर त्या निर्देशांकामधले बघा, तर कुठले कुठले इंडेक्स बघणार आहे आपण, त्याच्या अगोदर आपण आज माहिती घेऊ. सगळ्यात प्रथम तुमचं मी क्रॅक ऑल महाराष्ट्र एक्झाम ह्या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला क्रॅक महाराष्ट्र एक्झामवर तुम्हाला कुठल्या कुठल्या बाबी भेटणार आहेत. त्यामध्ये आहे टॉप एज्युकेटर. टॉप एज्युकेटर जे आहेत ते अनअकॅडमीचा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ते सगळ्यात जास्त टॉपर एज्युकेटर आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि ते का आहेत की त्यांचा क्वालिटी कंटेंट जो आहे तो एक नंबरचा आहे. क्वालिटी कंटेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही आहे. परत काय, ग्रेट लर्निंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे काय, इथं तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांचा जो काही फीडबॅक येतोय तो एकदम उत्कृष्ट पद्धतीचा फीडबॅक येतोय. कारण का की तुम्हाला मॅथ, रिझनिंग सगळ्या एक नंबर विषयाचं पूर्ण तुम्हाला एक परिपूर्ण चित्र असं इथं उभा केलं जातं. त्यामुळे अनअकॅडमी हा एक एकदम बेस्ट आणि चांगला प्लॅटफॉर्म आहे सर्वांसाठी. मग लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम या चॅनल मी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. परत बघा काय, क्रॅक MPSC विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जर MPSCच्या एक्झाममध्ये जर तुम्ही पासआउट व्हायचं असेल आपल्याला, तर ह्या इंडियातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या प्लॅटफॉर्मचं तुम्हाला जर तुम्ही प्लसचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला MPSC सहित, पोलीस भरती सहित सर्व बॅचेस, PSI, STI, असिस्टंट, कंबाईन, राज्यसेवा ह्या सर्व बॅचेस सर्व विषयाच्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर बघायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो. पुढे काय दिले, ही माझ्याबाबतची माहिती आहे. माझं नाव कैलास शशीराव मास्टे आहे. आता बघा, यावेळी तुम्हाला कुठल्या कुठल्या बाबी भेटणार आहेत. व्हॉट यू विल गेट हिअर गेट यू डेली लाईव्ह क्लासेस, लाईव्ह टेस्ट अँड क्विज. स्ट्रक्चर कोर्स कसा आहे की युअर एक्झाम सिलेबस टू हेल्प यू द बेस्ट. म्हणजे काय बघा, इथं अनअकॅडमीवर जे जे कुठले कोर्स राबवलेत आजपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, ते सगळे कोर्स हे सिलेबसला रिलेटेड आहेत. सिलेबस सोडून इतर काही फापट पसारा अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर दिला जात नाही. प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस असेल, क्विज आणि क्वेश्चन्स असतील, त्याचा सगळा प्रॅक्टिस करून घेतला जाते. सोबत काय की तुम्ही तुमच्या एज्युकेटर सोबत एंगेज असू शकता, डिस्कशन करू शकता, आस्क एनी डाऊट आणि आन्सर पॉल्स. म्हणजे काय, तुम्हाला इथं क्वेश्चन आन्सरला वाव आहे. चॅटिंगमध्ये तुम्ही त्या शिक्षकासोबत, एज्युकेटर सोबत तुम्ही जोडू शकता. मग विद्यार्थी मित्रांनो, एक बाब लक्षात घ्या, मुख्य बाब काय माहिती आहे का, की इथं पर्सनली गोष्टी चॅट करत नाही बसायचं आपल्याला जास्तीत जास्त एज्युकेटरकडून फायदा करून घ्यायचा आहे. मग लाईव्ह क्लासेस कुठले कुठले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आता ध्येय अतिसंभाव्यचा 500 प्रश्नांचा लाईव्ह क्लास आहे. राज्यशास्त्रातील महत्त्वाच्या घडामोडीचा लाईव्ह क्लास आहे. गत वर्षीच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्याचा अनालिसिसचा लाईव्ह क्लास आहे. आणि किरण गायकवाड सर घेतात भूगोल महाराष्ट्राचा व भारताचा, त्यांचा पण लाईव्ह क्लास आहे. हे काही टॉपचे एज्युकेटर आहेत ज्यांचे की तुम्हाला वॉच मिनिट आणि फॉलोअर्स पण दिसून येतील, बरोबर. हे किरण गायकवाड सर, सचिन वारुळकर सर, सोलश्री वाघ मॅडम, सुभाष पवार सर, रमेश रुनवाल सर, प्रीती राऊत सर, असे वेगवेगळे टॉपचे एज्युकेटर आपल्या अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांसाठी अवेलेबल आहेत. तर बघा, आता अपकमिंग कोर्सेस कुठले आहेत विद्यार्थी मित्रांनो. अपकमिंग कोर्सेसमध्ये सध्या कोर्स आहे मराठीचा, जो की 62 लेसनमध्ये पूर्ण होतो. अशोक आवांतर सर घेतात. परत जॉग्राफीचा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो, 79 लेसनमध्ये पूर्ण होतो. मला सांगा, तुम्हाला सगळंच आहे इथं, बाकी काय अभ्यास करणार आहे. देऱ्या हरी पलंगावरी घरी बसून इथं तुमचे कुठलेही लेक्चर पूर्ण होत नाहीत. तुम्हाला जर एक्झाममध्ये पासआउट व्हायचं असेल, कमीत वेळेत जास्तीत जास्त तुम्हाला पदं काढायचे असतील, तर तुम्हाला अनअकॅडमी हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, जो की तुम्ही घरी बसूनही बघू शकता. ओके. मग तुम्हाला काय करणार आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे सगळे सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो कव्हर करणार आहे. मग आता तुमचं इंडियन इकॉनॉमी जे कव्हर केल्या जाते ते 56 लेसनमध्ये कव्हर होते. आणि 56 लेसनमध्ये ज्यावेळेस तुम्ही कव्हर करताय, तर तुम्हाला तिथं भारताची अर्थव्यवस्था पूर्ण शिकवल्या जाते. सोबत काय, अनअकॅडमीवर 17 लेसन आहेत तुमचे कशाचे, कोर्स ऑफ महाराष्ट्र पॉलिसीच्या संदर्भाचे आहेत. 1991चा ऍक्ट आहे, तर त्या ऍक्टचे कम्प्लीट करून दिल्या जाते. 12 लेसन आहेत जिओग्राफीचे. तर हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर अपकमिंग येणारे कोर्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो. कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस आहे, जो की इथं इंडियन इकॉनॉमीचा कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस आहे, हिस्ट्रीचा आहे, इलिमेंटरी मॅथमॅटिक्सचा आहे, महाराष्ट्र टॉपिकचा सिलेबस आहे. मग इथं वेगवेगळ्या आपल्याला सबस्क्रिप्शनच्या पद्धती दिलेल्या आहेत. कुठली पद्धत आहे बघा, की असं जर आपण सबस्क्रिप्शन घ्यायला गेलं तर जिओचं बॅलन्स सुद्धा महाग आहे. कळलं मला काय म्हणायचं आहे, ते जिओचं बॅलन्स सुद्धा महाग आहे. इतकं कमी पैशामध्ये तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग हे सबस्क्रिप्शन आपल्याला
एवढ्या कमी ह्याच्यात जर उपलब्ध झालं तर याचा अर्थ काय की तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला पाहिजे. तर बघा आता इथं एका महिन्याचं सबस्क्रिप्शन दिलं किती, एका महिन्याचं सबस्क्रिप्शन दिलं तुम्हाला 1400 रुपये, बरोबर. त्याच्यामध्ये परत 10% ऑफ देऊन 1260 रुपयाला आहे. म्हणजे एका महिन्यापासून ते 24 महिन्यापर्यंत तुम्ही कोर्स हे करू शकता. म्हणजे काय बघा, एक महिना दिले, परत 6 महिन्याचा आहे, 12 महिन्याचा आहे, 24 महिन्याचा, म्हणजे 2 वर्षापर्यंत. बघा 2 वर्षामध्ये आपण कुठं पोहोचू आपण. प्रिलिम परीक्षा तर आपण अशी पास हो, बरोबर. मेन्स परीक्षा अशी पास हो आपण, आणि इंटरव्ह्यू, बरोबर. तर मग ह्या सोप्या पद्धतीने जर आपल्याला जायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर अनअकॅडमी सारखा प्लॅटफॉर्म सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. तर 3 महिन्याचा जो कोर्स आहे 3500 रुपये, तुम्हाला इथं 10% ऑफ दिला आहे 3150 रुपयाला. 6 महिन्याचा कोर्स आहे 5700 रुपयाला, परत 10% ऑफ देऊन तो कोर्स झाला 5040 रुपयाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एका वर्षाचा कोर्स आहे 7000 रुपयाला, आणि ते तुम्हाला पर मंथ 525च्या EMI वर अवेलेबल आहे. असं कुठल्याही क्लासमध्ये नसते, जे की फक्त आणि फक्त अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी EMI तुम्हाला अवेलेबल करून दिला आहे. तो आहे 6300 रुपयाला, आणि 2 वर्षाची बॅच करत असाल 8400 रुपयाची, त्याच्यात परत 10% ऑफ देऊन 7560 रुपयाला तुम्हाला आहे. त्याचा EMI आहे 315 रुपये, जे इतर आजचे रिचार्ज सुद्धा महाग झाले त्याच्यापेक्षा स्वस्त, आणि तुम्ही अधिकारी होणार आहे या हिशोबाचा प्लॅटफॉर्म अनअकॅडमीनं सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. हा रेफरल कोड आहे माझा KILS. आता बघा आपण येऊ मुद्द्यावर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे जेंडर असमानता निर्देशांक, त्याला काय म्हणतात, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. आता जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स बघत असताना त्याची वर्गवारी विद्यार्थी मित्रांनो आपण 2 भागामध्ये करता. ओके, कुठल्या 2 भागामध्ये आपण वर्गवारी करतो ते आपण सहज आणि सोप्या पद्धतीत शिकूया की काय आहे जेंडर इक्वॅलिटी. जेंडरचा जर आपण शब्दाचा अर्थ बघितला तर ते लिंग, बरोबर, लिंग. लिंगाची जर वर्गवारी बघितली, शक्यतो सामान्यतः 3 प्रकार आहेत, पण आपण जे बघू, एक पुल्लिंग आणि दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो स्त्रीलिंग, बरोबर. मग पुल्लिंग म्हणजे याच्यामध्ये पुरुष गृहीत धरतो आपण, बरोबर, किंवा नर ज्याला म्हणून. स्त्रीलिंग मध्ये आपण स्त्री. आता हे सोपं आहे, हे तुम्हाला काही नवीन सांगणार काय. जेंडर कोणाला म्हणायचं, लिंग असमानता निर्देशांक असंही म्हणतात याला. याला काय म्हणतात, दुसरं नाव काय, लिंग असमानता निर्देशांक इंडेक्स किंवा निर्देशांक. ओके, तर हे बघत असताना लिंग असमानता म्हणजे काय, लिंगाबाबत समानता नसणे, तिथे की पुरुष आणि स्त्री ह्याचा वेगवेगळ्या ह्याच्यावर जिथे भेदभाव केला जातो त्याच्यावर हा इंडेक्स काढला जातो. मग कुठल्या सेक्टरवर ह्याच्यामध्ये भेदभाव केला जातो स्त्री आणि पुरुषामध्ये, त्याचे आपल्याला काही आयाम दिले म्हणजे त्याचे काही मुख्य गाभा दिला आहे. एक आरोग्याचा आहे, दुसरा सबलीकरणाचा आहे ज्याला एम्पॉवरमेंट म्हणू, आणि दुसरा आहे श्रम बाजार, बरोबर, की जिथं श्रमशक्तीमध्ये महिलेला किती स्कोप आहे किंवा कामाच्या ठिकाणी महिलेला किती रिस्पेक्ट आहे, किती आदर आहे. तर आरोग्याच्या बाबत तुमचं इथे हेल्थ काउंट केलं जाते, इथं एम्पॉवरमेंटच्या बाबत, वुमेन एम्पॉवरमेंटच्या बाबत कुठल्या बाबी आहेत हे बघू आपण. पहिल्यांदा तुम्हाला हे कळायला पाहिजे, जेंडर असमानता निर्देशांक याला लिंग असमानता निर्देशांक असं म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये आपण जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स असं म्हणतो. तर बघा आता सहज जर आपण बघितलं, तुम्हाला कालचं प्रकरण माहीत आहे, काही महिन्यापूर्वी एक हाथरसची घटना झाली विद्यार्थी मित्रांनो, आणि भारताच्या संबंध भारतीय समाजाला काळीमा फासणारी अशी ती दुर्घटना होती, बरोबर. त्या दुर्घटनेचा परिणाम काय झाला, जर तिथं तीच व्यक्ती, ती जी महिला, ती जी मुलगी आहे, तीच जर समजा एका चांगल्या घराण्यातली मुलगी असली असती तर तिच्यासाठी सगळी प्रशासकीय व्यवस्था कामाला लागली असती, बरोबर. पण इथे सगळं काय झालं, विरुद्ध झालं. तिचा अंतिम डेड बॉडी आहे तिची विल्हेवाट लावण्यासाठी हाथरसच्या तर वेगवेगळी प्रशासन व्यवस्था कामाला लागली होती. म्हणजे न्यायापेक्षा अन्याय करण्याकडे सगळ्यांचा कल जास्त होता. प्रशासकीय व्यवस्था असेल किंवा राजकीय भाग असेल की ज्याला आपण हाथरस म्हणू. तशाच पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये कोपर्डी झालेल्या आहे बघा, कोपर्डीच्या, बरोबर. तिथेही एका महिलेवर, एका मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला होता. मग ह्या ज्या बाबी घडतात वारंवार मुलीच्या बाबत, स्त्रियांच्या बाबत, की त्यांना जो दर्जा द्यायला पाहिजे, त्यांना समाजामध्ये दर्जा द्यायला पाहिजे, किंवा त्यांचं शोषण कमी व्हायला पाहिजे, तर ते कुठंतरी त्याची अजून उणीव आहे, आणि ती उणीव भरून काढण्यासाठी वेळोवेळी त्या समाजाला, त्या देशाला, त्या राज्याला जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या देशामार्फत व जगांमार्फत एक असा जेंडर असमानता निर्देशांक दरवर्षी डिक्लेअर केला जातो विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये ह्या पुढील बाबी दिलेल्या असतात.
आता बघा त्याच्यातले आपण काही बाबी बघू इथं विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यात आता आपण हातरस जाऊ द्या. आता इथं बघू आयाम. एक दिलाय आरोग्य, दुसरा दिलाय सबलीकरण, तिसरा दिलाय श्रम बाजार. हे शब्द जरी अवघड असले तरी मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये अनालिसिस करतो, काळजी करू नका. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. जोपर्यंत कैलास सर तुमच्या समोर आहे, इकॉनॉमिक्सचे टोटल प्रश्न प्रिलिम्सचे 15, मुख्य परीक्षेचे 125, 120, 110, 115 प्रश्नापैकी 112 प्रश्न तुमचे कसे बरोबर येतील त्याची जबाबदारी फक्त आपली. त्यामुळे प्रश्नाचं तुम्ही नका टेन्शन घेऊ. ते सगळे प्रश्न आयोगाचे मी तुम्हाला इथं अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सगळे प्रश्नाचे उत्तर सोडून देणार आहे. कुठल्या 2011 पासून ते 2019 पर्यंत इकॉनॉमिक्स या विषयावर जेवढे प्रश्न आले, प्रीला आले असतील, मेन्सला आले असतील, सरळ सेवेला आले असतील, PSI STI कंबाईनला आले असतील, प्री कंबाईन्स आणि राज्यसेवेचे प्री कंबाईन्स, सगळेच्या सगळे प्रश्न तुमचे मी अनालिसिस करून देणार आहे विद्यार्थ्यांना. असं आजपर्यंत कुठेही केलेले नाही. आयोगाचे प्रश्न अनालिसिस करून देतोय आणि सोबत आपण सराव प्रश्न पण जास्तीत जास्त त्या टॉपिकवरचे वेळोवेळी घेत जाऊ. तर त्यात आता आपल्याला इथे काय बघायचं आहे, निर्देशक. आयाम मध्ये काय 3 बाबी आहेत म्हणून इथे कंसात लिहायचं. परीक्षेमध्ये प्रश्न येतो की तुम्हाला आयाम ज्यावेळेस विचारला त्यावेळेस आपला गोंधळ होतो. एकूण जेंडर असमानता निर्देशांचे आयाम कुठले, मग तुम्हाला ऑप्शन देतात आरोग्य, सबलीकरण आणि श्रम बाजार, आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे शिक्षण. आयाम मध्ये तुम्हाला इथं शिक्षण दिसते काय, नाही. त्यामुळे शिक्षण इथं नाही येत. बरोबर, शिक्षण मध्ये आता कुठं आहे ते आपण बघू. पण तुम्हाला आयाम हे फक्त दिलेले आहे 3 आणि 3. त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं की जे तुम्हाला आयाम मुख्य गाभा जो दिलेला आहे जेंडर असमानता निर्देशांकाचा तो आहे आरोग्य, दुसरा आहे सबलीकरण, तिसरा आहे श्रम बाजार. तर आता श्रम बाजाराबाबतची आणि सबलीकरणाची माहिती आपण इथं बघू. आता त्याच्या अगोदर बघू आरोग्य. निर्देशक इंडेक्स किंवा इंडिकेटर ज्याला आपण म्हणू, कुठले कुठले आरोग्यामध्ये जर एखाद्या स्त्रीला, एखाद्या महिलेला तुलना करता पुरुषासोबत तिला कुठला दर्जा, कुठलं स्टेटस भेटते आरोग्यामध्ये ते बघायचं आहे. ते कशावर काउंट करतात, माता मृत्यूदर. दर हजार स्त्रियामागे, बरोबर, किती माता मृत्यूदर आहे. बरोबर, म्हणजे मातांचं किंवा स्त्रियांचं मृत्यूचं असणारं प्रमाण. मग आता हे बघत असताना माता मृत्यूदर आपण असं बघत असताना इथं तुम्हाला विचारले जाते की आरोग्यामध्ये एक माता मृत्यूदर आहे. मग आता माता मृत्यूदर होण्याचे कारण जर बघितलं आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तर एक आहे कुपोषण, मलन्यूट्रिशन असे त्याला म्हणतात, कुपोषण. आणि दुसरं रिझन आहे बालविवाह. बरोबर, कमी वयामध्ये लग्न केले जाते, जे की लग्नाचं वय 18 होतं, जे वाढून आता 21 वर्ष करायचं चाललंय. तर एक आहे कुपोषण, दुसरा आहे बालविवाह. असं बरेच अजून सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती स्त्रियांच्या मृत्यूला कारणीभूत आहे. बालविवाह म्हणजे बघा, इनमॅच्युअर असताना ज्यावेळेस स्त्रियांचं, महिलेचं, मुलीचं लग्न केलं जाते त्यावेळेस प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये कमी वेळेमध्ये गर्भधारणा ज्यावेळेस प्रेग्नन्सी कमी अवधीमध्ये किंवा कमी वयामध्ये ज्यावेळेस गर्भधारणा होते तर बाळाचा जन्म देताना बऱ्याच आईंचा मृत्यू होतो इथं विद्यार्थी मित्रांनो. आणि आरोग्याच्या सेवा जितक्या आपल्याला कमजोर असतील तितका इथं माता मृत्यूदर वाढत असतो. म्हणून आरोग्य व्यवस्था त्याच्यामध्ये शासकीय आरोग्य व्यवस्था कारण परवडणारी नाही. शासकीय एखाद्या वेळेस बरी, तर प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जर आपण बघितलं तर तो सगळ्यात जास्त हा खर्च आहे. कशाचा, सीझर असेल, महिलांच्या डिलिव्हरीच्या बाबतचा असेल, तो तिथं काय होतो, माताचा मृत्यूदर सर्वात जास्त असतो किंवा माताचा मृत्यू होण्याचं प्रमाण होण्याची शक्यता जास्त असते. मग दर 1000 स्त्रियामागे किती माता मरतात त्याच्यावरून हा दर काढला जातो. कळलं एक निर्देशांक. दुसरा आहे किशोरवयीन जन्मदर. म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, किशोरवयीन. आता बघा अर्भक मृत्यू जर आपण बघितला, आपण बघू खाली परत, अर्भक मृत्यू जर आपण बघितला तर त्या अर्भक मृत्यूदरामध्ये की 0 ते 6 महिन्यामध्ये ज्या काही बालकाचा किंवा 1 वर्षापर्यंत ज्या काही बालकाचा मृत्यू होतो त्याला आपण अर्भक मृत्यूदर म्हणतो. बरोबर, पण इथं कसं आहे, अर्भक मृत्यूदर जसं बाल मृत्यूदर 5 वर्षापर्यंतच्या अगोदर बाळ जन्माला येतात आणि काही कारणास्तव, आरोग्याच्या काही कारणास्तव त्यांचा मृत्यू होतो, जसा त्याला आपण काय म्हणतो, बाल मृत्यूदर. किशोरवयीन जन्मदर काय आहे की अशा किती महिला आहेत जे मी तुम्हाला सांगितलं ज्यांचा बालविवाह झाला किंवा 14 ते 18 वर्षामध्ये 14 ते 18 वर्ष वयोगट असणाऱ्या, बरोबर, हा तर बालकामगारच आहे, बालकामगाराचा ऍक्ट वेगळा आहे, ते इथं नाही. तर हे बालविवाहाची पद्धती आहे जो कायद्याच्या नियमाच्या उल्लंघन आहे. 14 वर्षात मुलीचं लग्न करणं. मग लग्न तुम्ही 18व्या वर्ष केला आणि 19व्या वर्षी ती मुलगी आई होते किंवा 15व्या किंवा बालविवाहामुळे 16व्या वर्षी ती मुलगी आई होते,
तर अशा आया होणाऱ्या मुलींचा बाळाला जन्म देण्याचा दर किती आहे, त्याचा संबंध आरोग्याशी आहे. विद्यार्थी मित्र, जितकं आई जास्त वयामध्ये 24व्या 25व्या वर्षी आई होईल, तर तितकं तिचं आरोग्य हे काय असेल, आरोग्य उत्कृष्ट पद्धतीचं असेल. बरोबर. त्यामुळं हा इंडेक्स काढताना, आरोग्याचा इंडेक्स करण्याच्या बाबत जेंडर असमानताच्या निर्देशाबाबत काढत असताना, तर तिथं किशोरवयीन जन्मदर हा एक विचारात घेतला जातो आणि दुसरा आहे माता मृत्यूदर. तर आता आपण बघू यामध्ये कुठल्या बाबी येतात. माता मृत्यूदर आणि किशोरवयीन जन्मदरामध्ये महिला जनन, आणि ह्याच्यामध्ये परत ते महिला सबलीकरण आहे, महिला श्रम आहे, पुरुष सबलीकरण आहे, पुरुष श्रम आहे. तर ते कसं आहे ते आपण बघू. आता बघा, इथं माताचा मृत्यूदर असेल, किशोरवयीन जन्मदर असेल त्यांचा, तर दोघाचा महिला जनन म्हणजे महिलांची बालकाला जन्म देण्याची क्षमता, ज्याला आपण फर्टिलिटी, तो कसा आहे बघा, की समजा एक महिला किती बाळांना जन्म देते, त्याला महिला जनन दर असं तिथं असायला पाहिजे. बरोबर. तर 2.5 असा आपला आता सध्याचा दर आहे. म्हणजे बघा, एक महिला कुठल्या बाळाला 3 बाळांना जन्म देते, कुठल्या महिला हे 4 बाळांना जन्म देतात, तर कुठली महिला ही एका बाळाला जन्म देते. ओव्हरऑल ॲव्हरेज जो काढला आपल्या एकूण देशाच्या 2011च्या जनगणनेचा, तर त्याचा असा आहे की महिलाचा त्याच्याहून जनन दर काढला जातो, की एक महिला बरोबर किती बाळ जन्माला येतात, अशा पद्धतीचा ॲव्हरेज काढला जातो. तर आता बघा, इथं बघू आता आपण सबलीकरणामध्ये 2 वर्गवारी केलेली आहे. एक किमान माध्यमिक शिक्षण, सबलीकरण म्हणजे एम्पॉवरमेंट. ती महिला सबल आहे कशावरून, जर महिला इथं जर आपण बघितलं, जर महिला समजा जास्त अडाणी असेल, म्हणजे निरक्षर असेल, बरोबर, लिटरसीचं प्रमाण कमी असेल, म्हणजे महिला इथं निरक्षर असतील, तर त्याचा परिणाम निरक्षर असण्याचा परिणाम हा शिक्षणाचे आहे. बरोबर. म्हणून शिक्षणाचा विचार त्यांच्या सबलीकरणामध्ये केला जातो. जितक्या महिला किंवा मुली सुसंस्कृत, सुशिक्षित आणि चांगलं शिक्षित असतील, तसा त्यांच्या जीवनावर परिणाम होतो. आणि त्यांचं जर बघितलं आपण, ग्रामीण भागातल्या मुलींचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्डनेस आणि शहरी भागातल्या मुलींचं जीवनाचा, राहणीमानाचा दर्जा, ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसून येतो. त्यातला फरक आहे एकमेव म्हणजे शिक्षण. म्हणून सबलीकरण कोणाला म्हणायचं, जी महिला एम्पॉवरमेंट झाली कोणाला म्हणायचं, की ज्या महिलेचं किमान माध्यमिक शिक्षण घेतलेली स्त्रिया किती आहेत लक्षात, आणि त्याच्या तुलनेत माध्यमिक शिक्षण घेणारे पुरुष किती आहेत ह्याच्यावरून तुलना केली जाते आणि जेंडर असमानता इंडेक्स काढला जातो. म्हणून सबलीकरण बघत असताना शिक्षण हा एक फॅक्टर इथं पकडला, पण तो आयाम नाही, तो इंडिकेटर आहे, तो निर्देशक आहे, तो आयाम नाही. आयाम फक्त 3, एक आरोग्य, सबलीकरण आणि श्रम बाजार. बरोबर. मग माध्यमिक शिक्षण घेतलेली स्त्री, बरोबर. मग दुसरा काय आहे सबलीकरणाच्या बाबत, ओके, संसदीय जागामध्ये स्त्री पुरुषांचा सहभाग, म्हणजे बघा त्यांचा हिस्सा किती आहे. आता आपण इथं बघितलंय, समजा एकूण भारत देशामध्ये स्त्रिया 100 आहेत, तर त्यांचं शिक्षणात माध्यमिक शिक्षण घेतलेल्या स्त्रिया किती, जर एकूण महिलांचं प्रमाण समजा 45% आहे एकूण लोकसंख्येमध्ये, तर एकूण सुशिक्षित महिला शहरी आणि ग्रामीण पकडलं तर समजा 30% पकडा, तर म्हणजे हे फारच कमी प्रमाण आहे. त्याच्यामध्येही माध्यमिक शिक्षण घेतलेल्या महिला किती. जर घरची गरिबी परिस्थिती असेल, दारिद्र्याची परिस्थिती असेल, तर अशा महिला किंवा मुली एक तर शिक्षणापासून वंचित असतात, शिक्षण पण नाही घेऊ शकत, आणि अशा मुली प्राथमिक शाळेच्या शिक्षणापासूनच वंचित असतात. कुठल्या? प्राथमिक शिक्षण, जो आपला मूलभूत हक आलेला आहे कशानुसार, कलम 21 नुसार प्राथमिक शिक्षण हे राज्य शासनाची जबाबदारी सोपवलेली आहे, की त्या शिक्षणाची जबाबदारी. तर मग इथं कसं आहे, की तुमचं क्रायटेरिया काय होता इथं, की तुम्हाला मिनिमम तुमचं माध्यमिक शिक्षण घेतलेल्या महिला किती आहेत, सोबत काय, पुरुष लोकसंख्या. आता बघा, ह्यांची तुलना करत असताना किमान माध्यमिक शिक्षण घेतलेल्या महिला किती आणि किमान माध्यमिक शिक्षण घेतलेले पुरुष किती, असं दोघांची तुलना करतात. समजा एकूण 100 स्त्री पुरुष असतील, त्याच्यापैकी समजा 60 हे पुरुष माध्यमिक शिक्षण घेतलेले आहेत, तर उदाहरणार्थ 40 महिला हे काय केलेले आहेत, किमान माध्यमिक शिक्षण घेतलेले आहेत. तर ह्यांची जर तुलना केली तर पुरुषाचं प्रमाण हे स्त्रियांपेक्षा जास्त आहे. बरोबर. आणि तिथं झाला जेंडर इनइक्वॅलिटी रेट आपला वाढतो. कळलं विद्यार्थी मित्रांनो, तिथे त्याच्यामध्ये काय होते, वाढ होते. त्यामुळं महिलेचं सुद्धा शिक्षणाचं प्रमाण हे चांगलं असायला पाहिजे, तेव्हा हा इनइक्वॅलिटी रेट हा कॉमन येईल. मग आता बघा पुढं, मग एक झालं शिक्षणावर आपण बघितलंय, तेही माध्यमिक शिक्षण. तुम्हाला परत परीक्षेमध्ये फिरून प्रश्न येतो, प्राथमिक शिक्षण दिले का तुम्हाला इथं, म्हणून परत कन्फ्यूज व्हायचं नाही, की इथं प्राथमिक शिक्षणाचा विचार केला काय, नाही, अजिबात केला नाही. विचारले काय, माध्यमिक शिक्षण. त्यामुळे जेंडर असमानता निर्देशांकामधला
जो इंडिकेटर आहे त्याच्यामध्ये एक किमान माध्यमिक शिक्षण विचारलंय. हा बरोबर. आता नवीन शैक्षणिक धोरण आलं, मग तिथं माध्यमिक शिक्षणाचा क्रायटेरिया बदलतो. ते कसं ते आपण ज्यावेळेस आपण HRD बघू तर तिथं तो पॉईंट आपण क्लिअर करू. आता इथं बघा, संसदीय जागामध्ये एक बघितलं, शिक्षणामध्ये मी विचारले तुम्हाला फक्त माध्यमिक शिक्षण. बरोबर. माध्यमिक शिक्षण पूर्वीच्या 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण, 7वी ते 10वी पर्यंत शिक्षण, 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण म्हणजे पहिली बोर्डच्या एक्झाम पर्यंत होतं. आता संसदीय जागामध्ये स्त्री पुरुषांचा हिस्सा, म्हणजे संसदीय जागा म्हणजे पार्लमेंटमध्ये एकूण किती स्त्रींचा सहभाग आहे, किती महिलेला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. समजा 2019ची असेंब्ली इलेक्शन असेल महाराष्ट्र शासनाचं सोबत, किंवा पार्लमेंटरी इलेक्शन असेल लोकसभा इलेक्शन असेल, तर तिथं एकूण महिला किती निवडून आल्या. समजा एकूण महिला 52 निवडून आल्या, तर एकूण सीट आहेत 543 प्लस 2 545. 545 मध्ये जर समजा 52 किंवा 80 महिला असतील, तर तो जेंडर इनइक्वालिटी रेट हा खूप खालच्या पातळीवरचा आहे, कारण महिलेला प्रतिनिधित्व त्या तुलनेने त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत त्यांना इथे मिळालेले नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून जेंडर इनइक्वालिटी काढत असताना आपण त्या महिलेचं कुठल्या बाबी विचारात घेतो. एक शिक्षणामध्ये माध्यमिक शिक्षण, आणि दुसरा आहे संसदेमध्ये महिलांचं असणारं प्रतिनिधित्व, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा हिस्सा किती आहे ते काउंट करायचं. ह्याच्यावरून आपण जेंडर इनइक्वालिटी रेट काढत असतो विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे बघा, पुढे काय की श्रम बाजार. परत ह्याच्यामध्ये आपण खाली जाऊ डिटेलमध्ये. आता इथे आपण बघू श्रम बाजार. श्रम बाजारामध्ये काय केलं, स्त्री पुरुष श्रमशक्ती सहभाग दर. समजा इथंच घेऊ आपण, एखादी प्रोडक्शन युनिट आहे. बरोबर. समजा माझ्या हातातला जो पेन आहे तो बनवायचा आहे. पेन बनवणारी एक कंपनी आहे. बरोबर, कंपनी. तर ह्या कंपनीमध्ये एकूण 200 मजूर आहेत. 200 मजूर काम करतात. किती? 200. ह्या 200 मजुरामध्ये 5च स्त्रिया आहेत. बरोबर, 5 स्त्रिया काम करतात. म्हणजे याचा अर्थ बघा, तर ते दर शेकडा प्रमाण बघितलं तर 2.5% आहे. किती? 2.5%. कुठल्या कंपनीमध्ये? पेन बनवणाऱ्या कंपनीमध्ये. मग श्रमशक्ती किंवा श्रम बाजारामध्ये काय विचार केला जातो, स्त्री व पुरुष श्रमशक्ती सहभाग दर. एखाद्या वस्तू व सेवेच्या उत्पादनामध्ये प्राथमिक क्षेत्र असेल, द्वितीय क्षेत्र असेल, तृतीय क्षेत्र असेल, वस्तू व सेवा निर्मितीमध्ये, त्याच्या खरेदीमध्ये असेल किंवा त्याच्या विक्रीमध्ये किंवा त्याच्या एकूण उत्पादनामध्ये स्त्रियांचा असणारा सहभागाचा दर किती आहे हे काउंट केलं जाते. त्याच्यावरून मग आपल्याला काय भेटतो, त्याच्यावरून आपल्याला जेंडर असमानता निर्देशांक बघतो. मग आपण ज्यावेळेस त्याचा आयाम बघू, जेंडर असमानता निर्देशांक, त्या तुमच्या लक्षात असलं पाहिजे की एक आरोग्य आहे, दुसरा सबलीकरण आहे, तिसरा श्रम बाजार आहे. श्रम बाजारामध्ये त्यांचा श्रमशक्तीचा सहभाग दर विचार घेतला जातो. तर आता ह्याच्यामध्ये परत वर्गवारी काय केली, स्त्री पुरुषांचा जो हिस्सा आहे किंवा माध्यमिक शिक्षण घेतलेल्या स्त्रिया जे पुरुषांच्या लोकसंख्येच्या तुलनेत, तर त्याच्यामध्ये दिलं महिला सबलीकरण. महिला सबलीकरण कोणाला म्हणायचं, ज्या महिलांचा शिक्षणाचा दर्जा चांगला आहे, उत्कृष्ट पद्धतीचं ज्या महिलेने शिक्षण घेतलं, तर त्याला आपण समजा ती महिला एम्पॉवरमेंट आहे किंवा ती महिला स्वतः सबल आहे. बरोबर. म्हणून शिक्षणाचा विचार केला जातो, मग त्याला म्हणायचं महिला सबलीकरण. आता बघा, नांदेड सारखी सिटी आहे महाराष्ट्रामधली, त्याच्या तुलनेत मुंबईतल्या महिला, जर आपण इथं महिला सबलीकरणाचा फॅक्ट विचारात घेतला तर आपण 3 जिल्हे बघू. एक आहे मुंबई, बरोबर. दुसरा आहे गडचिरोली आणि तिसरा आहे बीड. हे 3 जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर मुंबईच्या महिला जर बघितलं तर त्या महिला तुलनेनं गडचिरोलीच्या महिलापेक्षा जास्त सबल आहेत. आलं लक्षात? का सबल आहेत? कारण मुंबई ही कॉर्पोरेट नगरी आहे, आर्थिक देशाची राजधानी आहे, आणि तिथं जीवनमानाचा किंवा राहणीमानाचा दर्जा हा उंचावलेला आहे. राहणीमानाचा दर्जा तिथं उंचावलेला आहे. म्हणून मुंबईच्या महिला हे गडचिरोलीच्या महिलेपेक्षा जास्त सबलीकरण झालेल्या आहेत. बीडच्या महिलेपेक्षा बी मुंबईच्या महिला जास्त आहेत. पण गडचिरोलीच्या तुलनेत मुंबई आणि बीड पुढं आहे. का? की तिथलं शिक्षणाच्या पद्धती चांगल्या आहेत, इंग्लिश मिडियम पासूनच्या असतील, वेगवेगळ्या फॅकल्टीचं, वेगवेगळ्या क्वालिफिकेशनचं, वेगवेगळ्या ब्रँचेसचं तुम्हाला तिथे एज्युकेशन भेटतंय. म्हणून आणि तिथल्या महिला हे जागरूक असतील. गडचिरोलीचा भाग हा आदिवासी भाग आहे. बरोबर. आदिवासी भागात असल्यामुळं तिथलं शिक्षण, आरोग्य
जे आपल्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, ह्या तिथल्या महिला फुलफिल करू शकत नाहीत. त्यामुळं तिथल्या महिला जेंडर असमानता निर्देशांकामध्ये पिछाडलेल्या आहेत. बरोबर. त्याच पद्धतीचं जर तुलना केली आपण, त्याच पद्धतीची तुलना करून बघितली तर तुम्हाला लगेच लक्षात येईल पश्चिम महाराष्ट्र वर्सेस विदर्भ व मराठवाडा इथल्या महिलांचं प्रमाण यांच्या तुलनेत वेगळं आहे सबलीकरणाच्या बाबत. म्हणून ही तुलना करत असताना विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला हे महिला सबलीकरणाच्या बाबत अशी बाबी लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरं काय बघा, स्त्री पुरुषांचा हिस्सा सांगितलंय संसदीय जागामध्ये. इथे एक महिला एम्पॉवरमेंट आली, परत महिलांचा पुरुष सबलीकरण आलं. पुरुषांचं सबलीकरण कसं आहे, म्हणजे पुरुषांच्या शिक्षणाचं प्रमाण असेल, पुरुष कसा सबल आहे किंवा कमवता आहे का, स्वतः नोकरी आहे का, महिलांच्या बाबतीत तेच, शिक्षण कसं आहे, त्याचं आरोग्य कसं आहे, तो सबल आहे का, तो सगळ्या गोष्टी स्वतः म्हणजे एवढा पुढारलेला आहे का, नोकरी असेल, प्राथमिक क्षेत्रामध्ये असेल, कृषीच्या बाबत असेल, एखाद्या वस्तू सेवेच्या निर्मितीच्या बाबत असेल, द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग सेक्टरमध्ये किती पुरुषांचा समावेश आहे, महिलांचा किती उद्योग सेक्टरमध्ये महिलांचा समावेश आहे, किंवा महिला हे त्या उद्योग निर्माण करणाऱ्याचे प्रमुख आहेत किंवा त्यांचा उद्योग आहे स्वतःच्या मालकीचा, हे सगळं काउंट केलं जातं विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढचा बघू आपण, श्रमशक्तीचा सहभाग दर. त्याच्यामध्ये महिला श्रम काय आहे आणि पुरुष श्रम काय आहे. सहभागी दरामध्ये पुरुषाच्या श्रमाचं वेटेज किती आहे आणि महिलेच्या श्रमाचं वेटेज किती आहे, त्याच्या तुलनेत त्यांना मजुरी किंवा पगार किती, पगाराची तुलना दोघांनाही समान आहे का कमी आहे, काम तेवढंच, इव्हन पुरुषा एवढंच महिला काम करत असून जर त्यांना कमी पगार भेटत असेल तर हे त्यांच्या स्वाभिमानाचं किंवा त्यांच्या एकूण कष्टाची कुठल्याही प्रकारची चीज होत नाही. म्हणजेच काय, त्यांना वेगळी वागणूक देणं म्हणजेच असमानता प्रस्थापित करणं आहे. म्हणून जेंडर इनइक्वॅलिटी ज्यावेळेस आपण बघत असताना त्यावेळेस ह्या बाबीचा विचार केला जातो. बरोबर विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे बघा, ह्याच्यामध्येच काय दिलंय, महिला सबलीकरण. तर मग आरोग्य निर्देशांकाच्या बाबत तुम्हाला दिलं होतं, बाजार निर्देशांक दिलाय, जेंडर असमानता. मग इथं तुमचे कशा प्रकारचा हा इंडेक्स काढला जातो, तर हा एक अगोदर काढला जातो आरोग्यावरून, आरोग्याचा निर्देशांक, बरोबर. आणि सबलीकरणावरून इथं ज्यावेळेस तुमची तुलना केली जाते कशासोबत, पुरुष लोकसंख्या कोणाची, महिलांची, कशाच्या बाबामध्ये, माध्यमिक शिक्षण घेतलेल्या महिला किती आहेत, ज्यावेळेस अशी तुलना केली जाते तर इथं तुमचा एक निर्देशांक निघतो. कुठला दिसलं का, खाली दिलेले आहे तुम्हाला, कुठला निर्देशांक निघतो, महिला जेंडर निर्देशांक निघतो. म्हणजे महिलेचा लिंग निर्देशांक इथे निघतो. असमानता आहे किंवा नाही हे मी नाही सांगितलं इथं, बरोबर. मग इथं दोन बाबी लक्षात घेतल्या जातात, एक आरोग्यावरून आरोग्याचा निर्देशांक निघतो आणि इथं महिला सबलीकरण निर्देशांक आला जातो. इथं महिला श्रम बाजार निर्देशांक आला जातो आणि त्याच्यावरून महिलाचा जेंडर निर्देशांक निघतो. परत ह्याच्याच सोबत काय केलं जातं, इकडं पुरुष सबलीकरण बघून त्याच्यावरून पुरुष निर्देशांक काढला जातो. म्हणजे कशामधून, सहभाग दर पुरुषांचा किती आहे, संसदीय प्रणालीमध्ये किती पुरुष सहभाग आहेत ह्याच्यावरून पुरुष निर्देशांक निघतो. आणि पुरुषांचा सहभाग दर कशामध्ये, श्रम बाजारामध्ये किती पुरुषांचा सहभाग आहे ह्याच्यावरून बाजार निर्देशांक काढला जातो. आणि हे दोघं एकत्र जोडल्या जातात. कुठला, पुरुष निर्देशांक कशामधून, संसदेमधून, बरोबर, संसदेत असणारं प्रतिनिधित्व त्याच्यावरून पुरुष निर्देशांक, आणि श्रम बाजारावरून पुरुष बाजार निर्देशांक निघतो, बरोबर. आणि ह्या दोघांचा मिळून पुरुष जेंडर निर्देशांक निघतो आणि इकडं महिला जेंडर निर्देशांक. आणि या दोघा वेळेची तुलना ज्यावेळेस करतो, समजा महिला जेंडर 50 आला आणि पुरुष जेंडर, समजा महिला जेंडर हा 40 आला निर्देशांक, पुरुष जेंडर 50 आला, तर इथं असमानता निर्देशांक आहे. 50-50 यायला पाहिजे होतं ना. 50-50 कधी येईल, जेव्हा तुम्ही माध्यमिक शिक्षणामध्ये महिलांचं किंवा मुलींचं प्रमाण वाढणार, माता मृत्यू दर हा फार कमी होणार, बालविवाहाच्या प्रथा कमी होतील, कुपोषणाच्या समस्या सुटतील आणि किशोरवयीन जन्मदराचं प्रमाण हे काय होईल, माताचं जन्मदर होण्याचं प्रमाण हे वाढणार. म्हणजे त्यांचं जास्त वयामध्ये लग्न झाल्यावर महिलांचं लग्न होणार, वय जास्त झाल्यावर, तर अशा वेळी मग त्या महिलाचा जेंडर निर्देशांक हा पुरुषांच्या तुलनेने चांगला येतो विद्यार्थी मित्रांनो. परत काय बघितलं आपण की पुरुष जेंडर निर्देशांक आणि महिला जेंडर 50-50 असेल तर तो कॉमन आहे. आणि जर 60-40 झाला, उदाहरणार्थ सांगतो मी, पुरुष झाले 60 आणि महिला झाल्या 40 पॉईंट आले यांना, हे समाजाचं असमानता निर्देशांक. म्हणून जेंडर असमानता निर्देशांक काढत असताना हे अशा पद्धतीने काढतात. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न डायरेक्ट प्रश्न येतो ह्याच्यावर. डायरेक्ट प्रश्न काय, आरोग्य सबलीकरण आणि श्रम बाजार. तुम्हाला इथे विचारले जाते आयाम. परीक्षेमध्ये प्रश्न काय येतो, आयाम. कशाचे आयाम कशाचे आता आपण बोलले, जेंडर
असमानता निर्देशांक, जेंडर असमानता निर्देशांक. ओके, जेंडर असमानता निर्देशांक त्यालाच म्हणायचं लिंग असमानता निर्देशांक, लिंग असमानता इंडेक्स म्हणतो मी, इंडेक्स. तर आता इकडे लक्ष द्या, आयाम ज्यावेळेस विचारले जाते त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं एकूण 3 आयाम आहेत. कुठले हे तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे. कुठले? एक आयामला नाव द्या. पहिला आयाम जे आपण बघितला तो आहे कशाचा? आरोग्य. आरोग्य, आरोग्यावरून तुमचा खाली काय निघतो? आरोग्य निर्देशांक निघतो. दुसरा आयाम बघितलं सबलीकरण. काय बघितलं? सबलीकरण. आणि तिसरा आयाम आपण बघितलाय, तिसरा आयाम श्रम बाजार. श्रम बाजार ह्याला आपण वेगळं बघू. तर हे आपण 3 आयाम बघितले. कुठले? एकूण आयाम 3. एक आहे आरोग्य, एक आहे आरोग्य, दुसरा आहे सबलीकरण, तिसरा आहे श्रम बाजार. तर आता बघा, आरोग्यामध्ये आपण आरोग्य बघितलं आणि ह्याच्यामध्ये निर्देशक बघितलं, माता मृत्यू दर 1 आणि दुसरा आहे किशोरवयीन जन्मदर. बरोबर, त्याच्यावरून महिला जनन काढला होता. तर आता निर्देशक जर विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये तर इथे सोपा एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेला परीक्षेमध्ये. कंबाईनला पण प्रश्न आला, राज्यसेवेला पण प्रश्न आलेला आहे. कशावर? निर्देशकवर. निर्देशक ज्यावेळेस विचारला जातो तर एक माता मृत्यू दर, दुसरा किशोरवयीन जन्मदर, बरोबर, आणि तिसरा आहे किमान माध्यमिक शिक्षण घेतलेले स्त्री पुरुष, आणि संसदीय जागांमध्ये स्त्री पुरुषांचा असलेला हिस्सा हा 4था, आणि स्त्री पुरुष श्रमशक्ती सहभाग दर जो आहे 5वा. हे तुमचे इंडिकेटर झाले. आलं लक्षात? हे काय झाले? तुमचे इंडिकेटर झाले. म्हणून आयाम झाले 3 आणि इंडिकेटर झाले 5. माता मृत्यू दर, किशोरवयीन जन्मदर, किमान माध्यमिक शिक्षण घेतलेल्या स्त्रिया आणि संसदीय जागांमध्ये प्रतिनिधित्व करणारे स्त्री आणि पुरुषांचा हिस्सा, आणि स्त्री व पुरुष श्रमशक्ती सहभाग दर. कळलं? तर आता इथे एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, इंडिकेटर आहेत 5. कुठले? निर्देशक जे आहेत इंडिकेटर, ज्याला आपण म्हणू इंडिकेटर आहेत 5. इंडिकेटर 5 मध्ये पहिला तुम्हाला कुठलं लक्षात ठेवायला पाहिजे की माता मृत्यू दर आणि किशोरवयीन जन्मदर. माता मृत्यू दर आणि दुसरा आहे किशोरवयीन जन्मदर. ओके, आणि तिसरा आहे माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या स्त्रिया. बरोबर, फक्त शिक्षणामध्ये काय? सबलीकरणामध्ये माध्यमिक शिक्षण हा झाला इंडिकेटर. माध्यमिक शिक्षण म्हणजे तुम्हाला काय विचार केला सबलीकरणामध्ये? हे सबलीकरणाच्या बाबत येईल. परत याच्या खाली मी, कारण तिथं सगळं डिटेलमध्ये दिलं त्यामुळे इथं वेगळं द्यायची गरज नाही. आरोग्यामध्ये 2 बाबी विचार केला जातो, माता मृत्यू दर आणि किशोरवयीन जन्मदर. आणि सबलीकरणामध्ये माध्यमिक शिक्षण घेतलेल्या स्त्रिया, आणि 4था आहे संसदेत प्रतिनिधित्व कोणाच्या तुलनेत? पुरुषांच्या तुलनेत. बरोबर, एक बाब आपण विचारात घेतो इथं. संसदेमध्ये त्या स्त्रियांचं कसं आहे प्रतिनिधित्व, आणि सहभाग दर. हे शब्द लक्षात ठेवायचे म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न ऑटोमॅटिक सुटतो. सहभाग दर इंडिकेटर. सहभाग दर कसे असतात? श्रमशक्तीमध्ये, श्रम बाजार जे दिलंय त्याच्यामध्ये श्रमशक्तीमध्ये स्त्री पुरुष सहभाग दर. त्याच्यावर रोजगार कसा आहे आणि रोजगार स्त्रीला कसा उपयोगी आहे. समजा रात्रीचा डे नाईट जे ड्युटी असतात, रात्रीला महिलेला किती प्राधान्य दिले जाते किंवा कामाच्या संदर्भात. तर ह्या सगळ्या इंडिकेटर 5 इंडिकेटर आपण इथं बघितले आहेत. आणि 3 आयाम ह्याच्यावरून जेंडर असमानता निर्देशांक काढला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे ह्या बाबी लक्षात ठेवा. आणि ह्या तिघावरून ज्यावेळेस शेवटी आरोग्य निर्देशांक आरोग्यावरून निघतो, महिला जेंडर निर्देशांक हा सबलीकरण आणि आरोग्यावरून निघतो, आणि पुरुष जेंडर निर्देशांक हा सुद्धा सबलीकरण आणि श्रम बाजार, संसदेच्या आणि श्रम बाजारच्या पुरुष आणि महिलांच्या सहभागावरून निघतो. आणि मग शेवटी निघतो जेंडर असमानता निर्देशांक. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो फक्त आणि फक्त कशावर? की जेंडर असमानता निर्देशांकाचे आयाम किती, इंडिकेटर किती. आयाममध्ये विचारून देतात आरोग्य, सबलीकरण, श्रम बाजार, हेच लक्षात ठेवायचं. आणि 4था दिला तर त्याला लगेच कॅन्सल करायचं. आणि इंडिकेटर दिलेले आहेत 5. शिक्षणामध्ये दिले फक्त आणि फक्त माध्यमिक शिक्षण. बरोबर, तुम्हाला प्राथमिक किंवा उच्च शिक्षण जर असा ऑप्शन असेल, प्राथमिक किंवा उच्च किंवा प्राथमिक शिक्षण, तर तो ऑप्शन मध्ये नसणार आहे.
त्याला वगळायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या संकल्पना तुम्हाला समजले असं गृहीत धरू. काही डाऊट असतील तुम्ही वारंवार मला चॅट करत जा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचं सॉर्ट आउट करतो. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आणि हा माझा कैलास हा KAILS हा माझा रेफरल कोड आहे. तर ठीक आहे विद्यार्थी, इथं आपण थांबूया आणि मी तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं धन्यवाद देतो आणि इथं मी थांबतो विद्यार्थी मित्रांनो.